विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उद्या पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियमवरती स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र भाजपचं प्रदेश अधिवेशन जे आहे ते पार पडताना आपण पाहतोय की त्याची तयारी जी आहे ती संपूर्ण शहरामध्ये भाजपकडून करण्यात आलेली आहे। उद्या स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा त्याचबरोबर राज्यातले महत्त्वाचे नेते जे आहेत ते या शिबिराच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत आणि आपण पाहतोय की संपूर्ण शहरामध्ये ही भाजपकडून बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। यावरती लिहिण्यात आलेलं आहे, आता लक्ष विधानसभा, ध्यास, श्वास आणि विश्वास अशा पद्धतीची टॅगलाईन जी आहे ती उद्याच्या अधिवेशनासाठी देण्यात आलेली आहे। आणि स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन जे आहे ते करणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्या या अधिवेशनामध्ये भाजपकडून नक्की काय ठराव मानले जातात, काय केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण महायुतीमध्ये स्वतः अजित पवार त्याचबरोबर शिंदे गट जे आहेत ते स्वतः भाजपसोबत आहेत। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपच्या राज्यातल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किंवा किती जागांवरती भाजपकडून विधानसभेची तयारी केली जाते, त्या संदर्भातला ठराव मांडला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की संपूर्ण शहरामध्ये आता लक्ष विधानसभा अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत भाजपकडून लावलेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।